मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद या मोठ्या विमानतळांवर बुधवारी सकाळपासूनच प्रवासी रांगेत अडकले होते। अनेक प्रवाशांनी तक्रार केली की उड्डाण रद्द झाल्याची पूर्वसूचना कंपनीकडून मिळालीच नाही। इंडिगोचे संपूर्ण व्यवस्थापन ढेपाळल्याने प्रवासी हतबल आणि प्रचंड चिडलेले होते। पण पहिल्यांदा हे लक्षात घ्या की हे संकट फक्त 2 दिवसांचे नाही, तर हे संकट गेल्या महिनाभरापासून तयार होत आहे। तरी इंडिगोने दुर्लक्ष केलं। नोव्हेंबरमध्ये 1200 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली होती, तर डिसेंबरच्या पहिल्या 2 दिवसात 400 उड्डाणे तरी रद्द झाली। प्रवाशांमध्ये असलेला किरकोळ असंतोष डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एकदम उफाळला। यामागे एकच कारण नाही, तर अनेक कारणं आहेत। काही कंपनीच्या अंतर्गत कमकुवतपणाची, तर काही बाह्य परिस्थितीची, तर काही प्रशासकीय बदलांची। सगळ्यात मोठं कारण म्हणजे क्रूची कमतरता। इंडिगोचा संपूर्ण व्यवसाय अत्यंत पॅक आणि मिनिटांच्या शेड्यूलवर चालतो। यात पायलट आणि केबिन क्रू यांचा मोठा हातभार असतो। पण 1 नोव्हेंबर पासून DGCA डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने लागू केलेले नवे उड्डाण व विश्रांतीचे नियम या व्यवस्थेवर मोठा आघात करून गेले। पायलटांचे दैनिक, साप्ताहिक, मासिक उड्डाणाचे तास कमी केले गेले। रात्रीच्या उड्डाणांवर बंधने आली आणि विश्रांतीचा कालावधी वाढवला गेला। हे नियम सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे होते, पण इंडिगो सारख्या मोठ्या नेटवर्कला या बदलांचा सामना करता आला नाही। विमान तयार असायचे, पण त्यांना उडवण्यासाठी पायलट व क्रू उपलब्ध नसायचे। दररोज हजारो प्रवाशांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आणि संपूर्ण व्यवस्था कोलमडली। यासाठी दुसरं कारण म्हणजे तांत्रिक बिघाड हे देखील आहे। मंगळवारी दिल्ली आणि पुणे विमानतळांवर चेक इन व प्रस्थान प्रणाली 1 तास बंद पडली। इंडिगोच्या नेटवर्कमध्ये एका उड्डाणाला उशीर झाला की पुढचा देखील प्रभावित होतो। मग त्यापुढे साखळीच तयार होते। एका शहरातील समस्या संपूर्ण देशाच्या उड्डाणांवर परिणाम करते, कारण इंडिगोची उड्डाण संख्या प्रचंड मोठी आहे। तिसरं कारण म्हणजे हिवाळ्यातील गर्दी आणि हवामान। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुट्ट्यांमुळे प्रवासी संख्या वाढते, अचानक धुके पडते, यामुळे उड्डाण उशिरा होतात आणि ग्राउंडवरच्या स्टाफवर याचा ताण येतो। तर इंडिगोची उड्डाण संख्या आणि रात्रीच्या उड्डाणांचे प्रमाण इतरांपेक्षा खूप जास्त आहे। एअर इंडिया, विस्तारा किंवा अकासा यांच्याकडे क्रूला थोडासा मोकळा शेड्यूल असतो। इंडिगो मात्र जास्त उपयोग होत असलेल्या मॉडेलवर चालते। नियमात थोडासा बदल झाला की त्यांची संपूर्ण रचना हादरते।